अध्याय 7. कवींद्र म्हणाला, बालरूपाने खेळणारा तो सुंदर आणि गोजीरवाना मुलगा हा अमानुष मनुष्य नव्हे, विष्णू आहे हे त्या मातापित्यांना समजले नाही. पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी भूतलावर अवतार घेऊन शहाजीराजाच्या वाड्यात बालरूपाने विहार करणारा आणि आपल्या सौंदर्याने जन्म देणारी आई व दुसरे लोक यांचे रंजन करणारा तो सर्वांतरात्मा विष्णू तेथे नाना प्रकारच्या लीला करू लागला. इंद्राचे इष्ट कार्य करण्यासाठी प्रत्येक युद्धात दैत्यास अनेक वेळा मारून जो शस्त्र उपसलेला विष्णू जणू काय थकून जाऊन क्षीरसागरामध्ये निद्रा घेतो, तो आईचे दूध पिण्यासाठी रडत असे. बाललीला करणारा तो बालक पाचेच्या भूमीवर रांगत असता त्यामध्ये आपले प्रतिबिंब पडलेले पाहून ते जोराने पकडू पाहत असे. तो गुडघ्यावर रांगत असताना त्याच्या पायाच्या तळव्यांच्या लालीच्या योगाने अंगणामधील स्फटिक मानकासारखे दिसत. धुळीने अंग भरून घेऊन तो वाड्याच्या अंगणात रांगत असता पायातील रत्नांच्या चाळांचा छुमछुम आवाज मातेला रमवीत असे. रत्नमय अंगणामध्ये खेळताना तुरतुर रांगताना तो बालक आपल्या प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा करीत असे. अहो, ज्याच्या कृपेने सर्व देवांना अमृत प्राशन करण्यास मिळाले त्याला स्वतःला मऊ माती खाऊन आनंद होत असे, हे आश्चर्य नव्हे काय? ज्या बलीस फसवून 3 लोकांचे 3 पावलांनी आक्रमण केले त्या देवाला घरचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडत. जो प्रभू स्वतः 7 लोकांचा 7 भुवनांचा आधार आहे तो सुद्धा दाईचे बोट धरून उठत असे. स्फटिकाच्या भिंतीत पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाहून ते बोटाने दाखवून तू आपल्या हाताने घेऊन मला दे असे म्हणून तो रडू लागे आणि वेडेपणामुळे आईकडून वेड्यासारखे हास्य करून घेई. ज्याला नुकतेच सुळे फुटले आहेत अशा हत्तीचा छावा आपल्या शुंडाग्राने मस्तकावर धूळ उडवून घेतो, त्याप्रमाणे कुंद कळ्यासारखे शुभ्र दात ज्याला नुकतेच येऊ लागलेले आहेत अशा आणि आपल्या हस्तकमलाने डोक्यावर धूळ उडवून घेऊन वाड्याच्या दरवाजापुढे खेळणाऱ्या त्या बालकास शिक्षा करण्यास आलेली दाई त्यास पाहून स्तब्ध होई. दाई टाळ्या वाजू लागली की त्याची गंमत वाटून तो हास्यवर्धन करून अनेक प्रकारे नाचू बागडू लागे. ज्याने ब्रह्मदेवाला लक्षणासह वेद पढविले तो स्वतः दाईच्या तोंडून निरनिराळे शब्द शिकत असे. ज्याने इच्छा केली असेल त्याप्रमाणे पुरवणारा तो विष्णू खुशीत आला असता आपल्या अंगावरील दागिने भराभर उतरून दायांना देत असे. वडिलांचे मत्त हत्ती आणि घोडे यापैकी वाढतील ते पसंत किंवा नापसंत करण्यास तो पूर्णपणे मालक असून सुद्धा ते टाकून देऊन तो मातीचे हत्ती आणि घोडे अधिक पसंत करी. झुलपांच्या योगे शोभणारा तो बालक मोरांची पिशे घेण्याच्या इच्छेने मोरांच्या कळपामागे धावत असे. मोर, पोपट आणि कोकिळ यांच्या आवाजांची तो इतकी हुबेहूब नक्कल करी की प्रत्यक्ष तेच पक्षी ओरडत आहेत असा भास होई. तो जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जना करून आपल्या प्रेमळ दाईस सुद्धा भिववीत असे. तो भ्रमररहित असूनही कधी भ्रमराप्रमाणे गरगर फिरत असे. हर्षभरित होऊन कधी घोड्याप्रमाणे खिंकाळत असे, कधी हत्तीप्रमाणे मोठ्याने चित्कार करी. आपल्या गंभीर आणि मधुर स्वराने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून सोडित तो कधी ऐटीने दुधुंबीसारखा आवाज करी, कधी मुलांकडून मातीची उंच शिखरेच करून घेई आणि हे माझे गड आहेत असे तो म्हणे. कधी लपंडाव आंधळी कोशिंबीर खेळताना वाड्याच्या कोपऱ्यात लपवून बसला असता सोबती त्यास हुडकून काढून शिवले की तो हसत असे. कधी हातातून पडलेला चेंडू पुन्हा पुन्हा उड्या घेत असता त्यास खाली पाडण्यासाठी हाताने तो त्याला मारित असे. कधी आपण उंच उडवलेला चेंडू आकाशातून खाली पडताना वर तोंड करून त्याकडे लक्षपूर्वक पाहत हात उंच करून भूमीवर जणू काय नाचत नाचत तो झलत असे. ज्याचे दर्शन झाले की प्राणी जन्म मरणाच्या भोवऱ्यातून ताबडतोब मुक्त होतात तो सुद्धा कधी स्वतः लाकडांचा भोवरा फिरवी. बोटाने दटावणे इत्यादी उपायांनी दायाने त्यास मनाई केली तरी सुद्धा तो शहाजीचा मुलगा त्या बाललीलेत गर्क होऊन गेला. खा म्हटले तरी तो खात नसे, पी म्हटले तरी पित नसे आणि दायाने त्यास आळवून निज म्हटले तरी निजत नसे. त्या खेळात गर्क असलेला तो श्रेष्ठ जगदात्मा प्रत्यक्ष आईने बोलावले तरी दूर पळून जाईल. बालपणाच्या खेळांच्या नादाने शिवाजी जेथे जेथे जाई तेथे तेथे इंद्रादी सर्व देव त्याचे रक्षण करीत. करुणेचा सागर, देवांचा आधार, वेदांनी वर्णिलेला, पुराणामध्ये प्रसिद्ध असलेला अशा ज्या भगवान विष्णूने शहाजी राजाच्या घरी स्वतः अवतार घेतला
त्याला बालपण प्राप्त होऊन ते अतिशय शोभू लागले. या ठिकाणी 7वा अध्याय समाप्त झाला.